नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीच्या प्रोसेसमध्ये आता आपणास बदल झालेला पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये अशा महिलांना आपली ई-के-वाय-सी ही परत करावी लागणार आहे. जसे की आपल्याकडून ई-के-वाय-सी करता वेळेस जर आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील सुरुवातीला, तर यामध्ये त्या आपण दुरुस्त करून घेऊ शकता. तर सुरुवातीला आपणास त्यामध्ये त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक हा टाकावा लागत होता. त्यानंतर आपण या स्टेपला येत होता. या स्टेपला आल्याच्यानंतर आपणास येथे आपली जी काही कास्ट असेल ती निवडून घ्यावी लागत होती. त्याचप्रमाणे येथे आपणास 2 प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले होते. तर यामध्ये बऱ्याच महिलांनी आपली ई-के-वाय-सी करताना या निवडा या ऑप्शनमधून काहींनी होय केले, काहींनी नाही केले. त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा तशाच प्रकारे काहींना होय केले, काहींनी नाही केले. तर या दोन्ही ऑप्शनमध्ये आपणास त्यावेळेस होय, होय हे ऑप्शन त्यावेळेस निवडावे लागत होते. परंतु यामध्ये काहींनी होय निवडले, काहींनी नाही निवडले. तर अशा महिलांनी काय करायचे आहे, परत आपली ई-के-वाय-सी यामध्ये करून घ्यायची आहे. आणि या अगोदर जर महिलांनी आपली ई-के-वाय-सी केलेली असेल आणि या दोन्ही पर्यायामध्ये होय, होय हे ऑप्शन निवडलेले असेल, तर अशा महिलांना यामध्ये ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. परंतु आपल्या मनामध्ये जर संभ्रम असेल, आपण त्यामध्ये होय निवडले की नाही निवडले, तर आपण आपली ई-के-वाय-सी ही परत करू शकता. त्याचप्रमाणे यामध्ये ज्या काही विधवा महिला असतील, त्याचप्रमाणे घटस्फोटित महिला असतील, तर अशा महिलांनी सुद्धा ई-के-वाय-सी करताना पाठीमागे चुका केलेल्या आहे. दुसऱ्याच व्यक्तींचे आधार नंबर टाकून आपल्या घरातील आपली ई-के-वाय-सी यामध्ये करून घेतलेली आहे. तर अशा महिलांनी सुद्धा आपली ई-के-वाय-सी आता नव्याने यामध्ये करून घ्यायची आहे. तर ज्या महिलांनी अद्याप आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण केलेली नाही किंवा ज्या महिलांना ई-के-वाय-सी ही परत करायची असेल, आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील, तर दोन्हीची पण प्रोसेस ही सेम असणार आहे. तर ई-के-वाय-सी ही कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. इथे आल्याच्यानंतर आपण ही जी काही माहिती आहे, ही माहिती एकदा पाहून घ्या आणि यामध्ये आपणास वन टाईम एडिटचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजेच आपण जर यामध्ये जर आता ई-के-वाय-सी जर केली, तर आपली ई-के-वाय-सी यामध्ये परत एडिट होणार नाही. ही गोष्ट आपण एकदा लक्षात राहून द्या. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास इथे क्लिक करायचे आहे. सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये घर बसल्यासुद्धा करू शकता. तर यामध्ये त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. हा जो काही कॅप्चा दिसत आहे आपणास इथे, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर 6 अंकी ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपणास यामध्ये टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर आपणास सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे एक प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये विवाहित व अविवाहित, तर आपण जर विवाहित असाल तर हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. अविवाहित असाल तर हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. तर मी विवाहित हे ऑप्शन इथे निवडतो. त्यानंतर आपणास येथे अनुक्रमांक 2 मध्ये पती हयात आहे का, त्यानंतर पतीचे निधन झाले आहे, त्यानंतर घटस्फोटित असे 3 प्रकारचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. तर पतीचे निधन झालेले असेल तर हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. घटस्फोटित असेल तर हे ऑप्शन निवडायचे आहे आणि पती हयात असेल तर हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. जसे की पतीचे निधन झाले आहे हे ऑप्शन जर आपण यामध्ये निवडले, तर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. तर यामध्ये आपण पाहू शकतात की अशा प्रकारे त्या लाडक्या बहिणींना आपली ई-के-वाय-सी यामध्ये अशा प्रकारे करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे. त्यानंतर आपणास जे काही कागदपत्रे असतील ते अंगणवाडी सेविकाकडे आपणास 31 डिसेंबरपर्यंत हे द्यायची आहे. त्याशिवाय आपली जी काही ई-के-वाय-सी आहे, ही ई-के-वाय-सी ही पूर्ण होणार नाही. आपली ई-के-वाय-सी ही इथे अपूर्ण समजली जाईल. तर पती हयात आहे, तर यासाठी मी हे ऑप्शन इथे निवडतो. हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर आपणास इथे पतीचा आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे.
त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेला जो काही 6 अंकी OTP असेल तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. जसे की इथे पतीचे नाव दाखवले जाईल. त्यानंतर आपली जी काही जात असेल ती जात आपणास या ड्रॉप डाऊनमधून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 2 प्रश्न हे विचारलेले आहे. तर हे आपण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर यामध्ये काय सांगितले जात आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा उपक्रम मंडळ अथवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तर नाही हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे नाही. नाही हे ऑप्शन यामध्ये निवडायचे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर हे ऑप्शनसुद्धा आपणास यामध्ये नाही हे निवडायचे आहे. जर या दोन्हीमध्ये जर आपण आहे जर हे ऑप्शन निवडले तर आपण या योजनेस पात्र ठरत नाही. कारण की ही माहिती आपण एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर नाही हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि नंतर खाली आपणास हे सबमिट करा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर आपली ई-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे सक्सेस नावाचा मेसेज तिथे दाखवेल आणि आपण परत जर त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकला, कॅप्चा टाकला, मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास अशा प्रकारे वॉर्निंग दाखवली जाईल की या आधार क्रमांकाची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आपण परत जर ई-KYC करण्याचा प्रयत्न करता तर आपली ई-KYC यामध्ये पूर्ण होणार नाही. आपली ई-KYC डबल यामध्ये होणार नाही. कारण की आपण इथे एक नोट सुद्धा पाहू शकतात की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजेच वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जर आपण आपल्या मोबाईलमधून ई-KYC करण्याचा प्रयत्न करत असताल आणि आपला फॉर्म त्यामध्ये जर सबमिट होत नसेल किंवा एखाद्या ऑप्शनवर जर टिक होत नसेल तर आपणास आपल्या Google Chromeमध्ये अशा प्रकारे हे पेज ओपन करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट टाकून त्यानंतर हे जे काही 3 डॉट दिसत आहे या 3 डॉटवर आपणास इथे क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर येथे डेस्कटॉप साईट नावाचे ऑप्शन आपणास पाहायला मिळेल. तर डेस्कटॉप साईट याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. डेस्कटॉप साईटवर क्लिक करून आपण आपली ई-KYCची जी काही प्रोसेस असेल पुढील तर ती यामध्ये अशा प्रकारे यामध्ये करून घ्यायची आहे.